पाणी हा केवळ आपल्यातलाच नव्हे तर या निसर्गातीलही सर्वात महत्त्वाचा घटक आहे। हे पाणी आपल्याला मिळतं नदी आणि ओढ्यांमधून। आता पाणी बाष्पीभवन आणि पुन्हा पाण्याची निर्मिती याचा सायन्स काही मी तुम्हाला सांगत बसणार नाहीये, कारण ते सर्वांना परिचित आहे। तर पाणी ज्या नद्यांपासून मिळतं त्या नद्या वाहून वाहून पुन्हा समुद्राला जाऊन मिळतात। ज्या ठिकाणी आधीपासूनच पाणी आहे, कधी पाहिलंय का की एखादी नदी आपला मार्ग बदलून वाळवंटाकडे जाते? खरं पाहायला गेलं तर तिथे पाण्याची जास्त गरज आहे, मात्र ती तसं होताना दिसून येत नाही आणि शेवटी जाऊन ती समुद्रालाच मिळताना दिसते। यावरून हे स्पष्ट होत आहे की जिथे जी गोष्ट आहे तिकडेच साधर्म्य असलेल्या गोष्टी आकर्षित होत असतात। पैशांचं देखील तसंच आहे। ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे खूप आहे आणि येतोच आहे, मात्र दुसरीकडे ज्यांच्याकडे नाही ते पैशासाठी धडपड करत असतात। आणि काय माहिती कधीपर्यंत करत राहील हे देखील समोर येईल। हे सर्व सांगण्यामागचं कारण इतकंच आहे की भारतामध्ये आर्थिक असमानता झपाट्यानं वाढत चालली आहे। देशातील सर्वात श्रीमंत लोकांकडे मोठ्या प्रमाणावरती संपत्ती जमा होतीये, तर सामान्य आणि गरीब लोकांच्या हातामध्ये मात्र खूपच कमी संपत्ती आहे। आणि वरच्या 1% लोकांकडे संपत्तीचा 40%पेक्षा जास्त अधिक भाग आहे। म्हणजेच देशाच्या आर्थिक ताकदीचा मोठा हिस्सा काही मोजक्याच लोकांकडे आहे। साल 1990 नंतर देशात मोठे आर्थिक बदल झाले, त्यामुळे मोठ्या कंपन्या, उद्योगपती आणि उच्च उत्पन्न गटांना त्याचा जास्त फायदा झाला। तर सामान्य कामगार, शेतकरी, लहान व्यापारी यांना त्या वाढीचा पुरेसा लाभ मिळाला नाही, त्यामुळे त्यांचं उत्पन्न कमी आणि सर्वात जास्त खर्च जो आहे तो वाढला, अशी परिस्थिती निर्माण झाली। यामुळे गरीब कुटुंब कर्जाच्या जाळ्यात अडकत चाललेली आहेत, ते बचत करू शकत नाहीयेत आणि शिक्षण किंवा आरोग्यावरती खर्च करणं त्यांच्यासाठी अधिक कठीण होत चाललेलं आहे। आणि आपण भारताचा विचार केला तर भारतात कोणत्या गटाकडे किती टक्के संपत्ती आहे यावरती एक नजर टाकूया। देशातील टॉप 1% लोकांचं देशाच्या 40% संपत्तीवरती नियंत्रण आहे। टॉप 10% लोक एकूण 65% संपत्तीचे मालक आहेत। वरचे 40% लोकांकडे जवळपास संपूर्ण देशाची बहुतेक संपत्ती त्यांच्याच हातात आहे। तळात असलेले म्हणजेच अगदी खालच्या स्तराला असलेल्या 50% लोकांकडे, अर्थातच गरीब आणि सामान्य वर्गाकडे केवळ 6.4% संपत्ती आहे, तर उर्वरित 60% लोकांकडे मिळून फक्त 10%हून कमी संपत्ती आहे। बरं, आता या आर्थिक असमानतेचं काय नेमके परिणाम जाणवू लागलेले आहेत त्यावरती नजर टाकणं अत्यंत गरजेचं आहे। गरीब आणि मध्यम वर्गाचं जीवनमान खालावलं जात आहे। शिक्षण, आरोग्य आणि घरांचा खर्च परवडणं देखील कठीण होऊन बसलंय। कर्जाचं प्रमाण वाढतंय। बेरोजगारी आणि कमी पगाराच्या नोकऱ्यांमध्ये देखील वाढ होतीये। सामाजिक तणाव आणि असुरक्षिततेमध्ये वाढ होताना दिसतेय। श्रीमंत, गरीब यांच्यातील अंतर अजून वाढणं, आर्थिक वाढ सामान्य लोकांपर्यंत न पोहोचणं, असे एक ना अनेक परिणाम त्यामुळे जाणवू लागलेले आहेत। बरं, हे सगळं पाहिल्यानंतर एकूणच काय तर आर्थिक उलाढाल वाढलेली असली तरी तिचा फायदा सर्वांपर्यंत पोहोचत नाहीये आणि त्यामुळे देशात काही लोक खूप श्रीमंत तर बाकी बहुसंख्य लोक हे संघर्ष करताना दिसून येतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। देशाची अर्थव्यवस्था मोठी होत असली तरी त्या वाढीचा फायदा सर्वांना समान प्रमाणामध्ये मिळत नाहीये। काही मोजक्या लोकांकडे मोठे व्यवसाय, जमीन, शेअर्स आणि गुंतवणूक असल्यामुळे पैसे सतत त्यांच्याकडेच जमा होतात आणि यामुळे वरचा गट अधिक श्रीमंत होत जातो, तर सामान्य माणसाच्या कमाईमध्ये तितकी वाढ होत नाही। महागाई वाढती आहे पण पगार फारसा वाढत नाही आणि त्यामुळे गरीब आणि मध्यम वर्ग बचत करून त्या ठिकाणी बचतीकडे त्यांचं लक्षच नाहीये। शिक्षण, आरोग्य आणि घरांच्या वाढत्या खर्चामुळे त्यांची आर्थिक अडचण आणखी वाढतीये। या सर्व गोष्टी एकत्र येऊन अशी परिस्थिती तयार झाली आहे की देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेचा खरा फायदा मूठभर लोकांना मिळतोय आणि बहुसंख्य लोक मात्र फक्त जगण्यासाठीचा संघर्ष करताना दिसत आहेत। थोडक्यात काय तर अर्थव्यवस्था पुढे जातीये पण सामान्य माणसाचं आयुष्य मात्र त्याच ठिकाणी अडकून पडल्यासारखं वाटू लागलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।